नमस्कार. राष्ट्रचेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मी रवींद्र बाणे. संपूर्ण देशामध्ये खळबळ उडवणारा राम मंदिरातील लुटीला ज्या पद्धतीमध्ये हाताळलं जातं आहे, अक्षरशः चोर चोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागे सत्ताधाऱ्यांनी एक घोषणा केली होती की जिसने राम को लाया है उन्हें सत्ता में लाना है. चला, सत्तेत घेऊन आले, सर्वांनी भरघोस मतदान केलं, बहुमतामध्ये जनतेने निवडून दिलं. आता जनता त्या सत्ताधाऱ्यांना विचारते की तुमच्या आव्हानाप्रमाणे तुम्ही रामाला आणलं, आम्ही तुम्हाला सत्ता दिली, आता ज्यांनी रामाला लुटलं त्याला काय सत्तेतून पळवून लावायचं? जनता प्रश्न विचारते. छोट्या प्याद्यांना 11 दिवसांनी गुन्हा दाखल केला, FIR दाखल केला, पण FIR मूळ जे आहेत ट्रस्टी त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही. एक जवळजवळ 150 का 200 काही CC कॅमेरे लावले होते आतमध्ये. CC कॅमेऱ्यामध्ये चोरी पकडली जाते, दिसते, सर्व पैसे काढतायत, घेऊन जात आहेत. सोन्याचे दागिने, हिरे जवाहर, पुन्हा चांदीच्या विटा, रोख कॅश 200 कोटीचा गफला. हे सर्व सहजासहजी होतं आहे का? एक मोबाईलसुद्धा राम मंदिराच्या आतमध्ये जाऊ शकत नाही त्या CC कॅमेऱ्यातून. तिथे पारदर्शकता दाखवली जाते आणि इतकं प्रोटेक्शन असून, इतकी सुरक्षा तैनात असूनसुद्धा जर मंदिर प्रशासनाच्या ताब्यातून सोनं, चांदी, हिरे जवाहरात, कॅश 200 कोटीचा घपला जर केला जातो, तर ही खरं तर सरकारची जबाबदारी आहे की त्या मुख्यमंत्र्यांनी तिथल्या राजीनामा दिला पाहिजे. तेथील गृहमंत्र्यांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे की तुम्ही एका मंदिराचं रक्षण करू शकत नाही, तुम्ही देशाचं, राज्याचं रक्षण काय करणार? जनता प्रश्न करते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लूट होत असताना ट्रस्टी आज गायब आहेत आणि ट्रस्टीवरती केवळ सत्ताधारीमधील निवडक लोकांमधील ती समिती आणि त्या समितीमध्ये बसलेले मोठमोठे माशे हे सत्ताधारी पक्षाशी निगडीत असल्यामुळे, संघ परिवाराशी निगडीत असल्यामुळे त्याच्यावरती कोणी कारवाई धजत नाही. आणि किरकोळ जे प्यादे आहेत त्या प्याद्यांवरती कारवाई सध्या 11 दिवसांनी लोकांचा प्रक्षोभ उसळल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. तेही 11 दिवसानंतर. हे वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे. लाजा वाटल्या पाहिजे. ज्या रामाच्या नावाने, ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने तुम्ही सत्ता मिळवलीत आणि त्याच रामाच्या मंदिरामध्ये लुटण्याचं काम जर हे संघ परिवारातले लोक करत असतील, तर ही सत्तेची जबाबदारी आहे की तुम्ही नियुक्त केलेल्या प्रशासनाने जर घपला केला असेल तर सत्ताधारी म्हणून तुमची जबाबदारी आहे की तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. जनतेच्या विश्वासाला खोलवर तडा गेलेली आहे. एका मंदिराचं प्रोटेक्शन तुम्ही व्यवस्थित करू शकला नाहीत. CC कॅमेऱ्यामध्ये दिसत असूनसुद्धा तुम्ही FIR दाखल केला नाहीत. 11 दिवसानंतर लोकांचा आक्रोश, संताप वाढल्यानंतर तुम्ही FIR दाखल करता आणि FIRमध्ये मुख्य जे सूत्रधार आहेत या संपूर्ण षडयंत्राचे, ते सर्व चंपत झालेले आहेत. ट्रस्टींना अटक करा. जे कोणी आहेत, चंपत नावाचे जे कोणी आहेत त्यांना पहिलं अटक करा. कारण ट्रस्टी यांची जबाबदारी असते की संपूर्ण देखरेख त्यांची असते आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये जर पानसुद्धा हलत असेल तिथून, तर ही त्यांची जबाबदारी आहे. आणि हे तर फार पूर्वीपासून चालू आहे. जमीन घोटाळा झाला. 2 कोटीच्या जमिनी 20-20 कोटी 55 कोटी जर जात असतील, तर सत्ताधारी म्हणून काय करतात? आणि रजिस्टर काय करत होते? रजिस्ट्रार जे गव्हर्नमेंटचे आहेत, महसूल विभागाचे, ते काय झोपले होते का?
ज्याचं व्हॅल्युएशन एवढं नाही आहे, ज्याचं व्हॅल्युएशन 2 करोडपेक्षा जास्त जात नाही, त्या व्हॅल्युएशनला 55 करोड रुपयांना विकली जाणे, अशा जमिनी विकल्या जाणं हा कायद्याचा भंग होता. आणि ही बाब शासनाच्या निदर्शनात का नाही आली? UPचं सरकार जे आहे, या UPच्या सरकारच्या देखरेखीखाली हे मंदिर प्रशासन होतं आणि संघ परिवारातले आणि भाजपच्या निकटवर्तीयांपैकी हे सर्व जे काही समिती आहे, त्या समितीवरती शासनाने त्यांना नियुक्त केलं होतं. मग शासनाने नियुक्त केलेल्या लोकांनी जर हा घपला केला असेल तर याची डायरेक्ट जबाबदारी सत्तेची येते आणि त्यांनी राजीनामा देणं हे गरजेचं आहे. जनतेने आवाज उचलावा, जनतेने सत्तेला प्रश्न विचारावे आणि या सरकारला सळो की पळो करून सोडावं. जोपर्यंत यातील मुख्य सूत्रधार चंपत तर एक प्यादा असेल माझ्या माहितीप्रमाणे, जे ट्रस्टी आहेत त्याच्याही वरती त्याचे जे कोणी आहेत बोलवते धनी, ते सत्तेत बसले असू दे का बाहेर असू दे, त्यांची उचलबांगडी करणं हे आता सत्तेचं काम झालेलं आहे. आणि वस्तुस्थिती आहे, चोर कधी चोराला पकडून देत नाही किंवा चोराने कधी चोरांवरती कारवाई केली नाही. SIT जी बसवली, अशी कितीतरी SIT तिथे UPमध्ये गठीत केल्या, पण त्याचा अहवाल कुठे आहे? एकाचाही अहवाल आजपर्यंत आलेला नाही. म्हणजे इतका थर्ड क्लास कारभार, म्हणजे त्याला आपण चंबळच्या खोऱ्याला लाजवेल असं तिथे कारभार होत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. देशाला एक सक्षम नेतृत्व मिळालं म्हणून टिमक्या वाजवणारी हे सत्ताधारी पक्ष, आजचे सत्ताधारी पक्ष एक मंदिर सांभाळू शकत नाही. घुसखोरी झाली म्हणून आरडाओरडा करतात, पण एक घुसखोरी दाखवू शकले नाहीत की कोण घुसखोर आहेत. आणि 12 वर्ष सत्ता भोगूनसुद्धा जर तुम्हाला घुसखोरी थांबवता आली नसेल तर ही तुमच्यासाठी शर्मेची बाब आहे. मंदिर लुटलं गेलं हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचीच जबाबदारी आहे. CC कॅमेरे बसवले असताना जर अशा पद्धतीची लूट होत असेल तर CC कॅमेऱ्याची त्याचं फुटेज पोलीस डिपार्टमेंट बघत असेल ना. मंदिर प्रशासन सोडा, तर ठीक आहे, सगळं मॅनेज असेल असं म्हणता येईल, पण पोलीस स्टेशन काय करत आहे? CC कॅमेऱ्याची एक झलक पोलीस स्टेशनला असायला पाहिजे, कारण देशाच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे. एक देवाचा प्रश्न आहे की लोकांची श्रद्धा आहे श्रीरामावरती आणि त्यांच्या श्रद्धेवर घाला जर हे मंदिर प्रशासनाच्या लोकांनी घातला असेल तर त्यांना जन्मठेप झाली पाहिजे. कारण देवाच्या नावाने धंदा करणारे हे लोक जर देवाला घाबरत नाहीत तर ते कुणाला घाबरतात? ते कायद्याला घाबरतील का? म्हणून शासनाने नियुक्त केलेल्या लोकांना सर्वप्रथम अटक करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, तरच कुठेतरी न्याय होईल. आणि सत्तेत बसलेले त्यांचे कोणीही सूत्रधार असतील म्हणा किंवा त्यांना पाठिंबा देणारे असतील, त्यांना बसवणारे, या बसवणाऱ्यांवरती पहिली कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. पण दुर्दैव हे आहे की सत्ता कधीच आपलं उघडपणे काही दाखवत नाही. सत्तेचा दुरुपयोग होतो आहे आणि जोपर्यंत ही सत्ता त्यांचे विश्वस्त असतील त्यांच्यावरती कारवाई करणार नाही. ते दिसून आलेलं आहे. चंपतवरती अजून कारवाई झालेली नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे. देशाने आवाज वाढवला पाहिजे आणि हे जे काय भ्रष्टाचारी जे लोक आहेत यांना शासन झालं पाहिजे. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा एकदा आठवण करून देतो, रामाला आणणाऱ्यांना सत्तेत आणा हे जे काही आव्हान होतं, आता जनता आव्हान करते आहे. जनता आव्हान करते आहे की सत्तेत आणलं, पण सत्तेत आणल्यानंतर रामाला लुटणाऱ्यांना जनतेनं पळवून लावायचं का? तुम्हाला सत्तेत बसण्याचा अधिकार आहे का? रामाच्या नावाने राजकारण करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? तुम्ही ती पात्रता गमावून बसलेली आहे. तुम्ही जनता प्रश्न करते आहे. लाजा असतील तर राजीनामे द्या. आजच्यापुरतं एवढंच. विषय जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याने आम्हाला एक चालना मिळते की चांगले विषय, नवीन विषय घेऊन आपल्यापर्यंत यायचं. आजच्यापुरतं एवढंच. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत.